जय माखन चोर। राधी मेरी स्वामिनी राधी मेरी स्वामिनी मैं राधी जी को दास जन्म जन्म मोहि दीजो श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन को वासा श्री वृंदावन को वास। परम मंगलमय मंगल भगवंताची मंगल भागवत कथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा जी साधकाला भक्ती सुख सुखामध्ये नाहू घालणारी जी सुख समाधान शांती आरोग्य सत्ता संपदा वैभव कीर्ती या सगळ्या गोष्टी प्राप्त करून देणारी ही दिव्य महान भागवत कथा आहे। गंगा मैया के पावन तट पर आनंद कंद परमात्मे के कथे में तल्लीन महात्मा शुकाचार्य कहते हे राजन, गंगा नदीच्या परम पावन तटावरती राजा परीक्षितीला 7 दिवस शुकाचार्य महात्मे ही भागवत कथा वर्णन करून सांगतात। तीच भागवत कथा तीच गंगा आपल्या रुई 36 मध्ये वाहत आलेली आहे। कालच्या सत्रामध्ये आपण या भागवत कथेचं महत्त्व पाहिलेलं आहे, महात्म्य पाहिलेलं आहे की भागवत कथा का श्रवण केली पाहिजे। आपण श्रीमद भागवत कथा म्हणजे काय, कथा का श्रवण करायची त्याचं कालच्या सत्रामध्ये आपण कारण पाहिलं। ही भागवत कथा एवढी महान आहे की अनेक जळ जीवानी ही कथा श्रवण केलेली आहे, अनेक साधू संतांनी ही कथा श्रवण केलेली आहे आणि कथा श्रवण करून अनेक साधू संतांना समाधान लाभलेलं आहे, सुख लाभलेलं आहे। तीच भागवत कथा आपल्याला 7 दिवस श्रवण करायची आणि कथेचं आयोजन का केलेलं आहे त्याचं कारण सुद्धा आज मी तुम्हाला कथेच्या माध्यमातून सांगणार आहे की या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हनुमंतरायाच्या मंदिराचं जीर्णोद्धार करायचा आहे। त्या ठिकाणी या ठिकाणी गोड आयोजन केलेलं आहे। प्रत्येकाला मंदिराचा विचार करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला बांधकाम करायचं आहे, कारण आपण संसारामध्ये भरपूर बंगल्याचे बंगले बांधतो, पण मला सांगा कितीही बंगले बांधले आपण तर कुणी आपलं नाव घेत नाही, पण या ठिकाणी आपलं जे कार्य आहे सत्कार्य आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे। रामप्रभूनं बघा हनुमंतरायाने रामप्रभूचे भरपूर काम केलेत, सीतामाईचा शोध लावला, रामप्रभूची सेवा केली कुणी हनुमंतरायानं। त्याचं फलश्रुती एवढी मिळाली ज्या प्रभूचं त्यांनी चिंतन केलं, ज्या प्रभूची सेवा केली त्या प्रभूचे मंदिर कमी आहेत, पण ज्या भक्तानं हनुमंतरायानं रामप्रभूची सेवा केली आज त्या भक्ताचे प्रत्येक गावागावामध्ये मंदिर आहेत। म्हणून त्या मंदिराचं बांधकाम आपल्याला जीर्णोद्धार या ठिकाणी या कथेच्या माध्यमातून करायचं आहे आणि ते कार्य फक्त आपल्या हाताने होणार आहे। बघा हनुमंतरायानं रामप्रभूचं काम केलं, त्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये आणि आपण जर रामप्रभूच्या मंदिराचं काम केलं, हनुमंतरायाच्या मंदिराचं काम केलं तर मला सांगा हनुमंतराय आपल्यावरती अशी कृपा करतील महिला मंडळ की आपल्याला काय देऊ जातील हनुमंतराय आपण स्वप्नामध्ये सुद्धा विचार करू शकत नाही। का
तर तेवढी त्यांची भक्ती आहे. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. हनुमंतराय काही कमी नाहीये. ऐका, हनुमंतरायांची आपण जर भक्ती केली, मंदिराचं काम जर आपण केलं, तर आपल्याला कुठल्याच गोष्टीची गरज पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही आपल्याला. आपण जर दुसऱ्या समाजांच्या लोकांचा विचार केला, ऐका, त्यांचे मंदिरं पाहिले का तुम्ही? मंदिरं पाहिले का तुम्ही? मुस्लिम समाजाच्या लोकांची मंदिरं बघा आणि आपले मंदिरं बघा. म्हणून या कथेच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचंय की कथा आयोजन केलेले आहे, पण कशाच्या निमित्ताने? की आपल्याला हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्ण उद्धार करायचा आहे, मंदिर करायचं आहे. हनुमंतराय आपले काही कमी नाहीये. ऐका, जहाज से जो टकराए उसे तूफान कहते हैं, तूफान से जो टकराए उसे इंसान कहते हैं, और इंसान से जो टकराए उसे शैतान कहते हैं, और शैतान से जो टकराए उसे हनुमान कहते हैं, उसे हनुमान कहते हैं, उसे हनुमान कहता है. म्हणून हनुमंतराय काही कमी नाहीये. आणि ज्यांनी या ठिकाणी येण्याकरता मला आमंत्रित केलेलं आहे, आमचे डॉक्टर साहेब, ज्यांचा गोड असा स्वभाव आहे. आणि खरंच डॉक्टर साहेब, मी तुमच्याकरता एक वाक्य बोलून जाईल. कुळी कन्यापुत्र होती जी सात्विका तयाचा हरिक वाटे देवा, किंवा आपोलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. खरंच डॉक्टर साहेब, तुमचं परमार्थामध्ये, त्यांचं नाव आहे लखन साहेब लोखंडे, यांच्याकडून या ठिकाणी येण्याचा योग आला. खरंच साहेब, तुम्हाला भेटल्याच्या नंतर खरंच असं वाटलं मला सुद्धा हनुमंतरायाचं दर्शन झालं. कारण सहजासहजी नोकरीवाले, सर्व्हिसवाले लोक इकडं परमार्थामध्ये येत नाही, त्यांना देव तेवढी बुद्धी देत नाही. पण खरंच तुमचे माता पिता धन्य आहे बरं का. बघा, ज्यांनी ही स्वराज्य निर्माण केलं असे असणारे छत्रपती शिवाजी महाराज आपोआप घडले का? नाही, आपोआप घडले नाही. त्यांना शिकवण तशी होती, अभ्यास तसा होता. महासाहेबांना डोळे लागले होते, घोड्यावरती बसावं, हातामध्ये तलवार घ्यावी आणि स्वराज्य निर्माण व्हावं, ही जिजाऊ महासाहेबांची इच्छा होती. म्हणून म्हणतात, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकच राजे होऊन गेले, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. मला असं वाटतं डॉक्टर साहेब, ऐका, मला तर असं वाटतं की तुमच्या आईने तुम्हाला शाळेचं शिक्षण दिलं, डॉक्टर तर बनवलंच, पण परमार्थाचं देखील या ठिकाणी शिक्षण दिलं बरं का. डॉक्टर साहेबांकरता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणून आपण राजांची वाट पाहतो का? धन्यता स्वराज्य राजांनी निर्माण केलंय, पण धन्यता कुणाला दिली? धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला. मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायाची जिजाई. आज पूजितो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा जिजाईला, मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला, मुद्रा मानाचा जिजाईला. हे हो, ताई ताई महिला मंडळ.
कधी होईल याचा अंत मनी जाईचा खंत कधी होईल याचा अंत कधी विनंती आई शुभाला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला जय हो जिजाबाई धावूनी हजेलारी कोटी पुत्र दिला भाग्यशाली नवी हिंदवीची पहाट झाली केला महाराष्ट्र वैभवशाली अशी महानती आई गुणयती हो सगाई अशी महानती आई गुणयती हो सगाई राजा जन्माची गाणी पाहिली मुजरा मानाचा मानाचा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुद्रा मानाचा मानाचा जिजाईला मुजरा मानाचा मानाचा जिजाईला मुलगा जर चांगला निवडला महिला मंडळ मुलाला शाळेचं शिक्षण द्याच पण परमार्थाचं देखील ज्ञान लेकराला पाहिजे का तर लेकरू म्हातारपणाला आपली जाणीव करत असतं की आईने जन्म दिलेला आहे आईला आपण सांभाळलं पाहिजे आणि खरंच डॉक्टर साहेब बर का इथं आल्याच्या नंतर खरंच मला फार आनंद वाटला आणि या कमिटी मंडळांची खरंच फार धावपळ आहे या कार्यक्रमानिमित्ताने द्यावे तेवढे धन्यवाद त्यांचे कमीच आहे महिला मंडळ पुरुष मंडळ या कमिटी मंडळाकरता एकदा पुन्हा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ही कथा आपल्याला 7 दिवस श्रवण करायची आहे तर का तर हनुमंतरायाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आपल्याला करायचा आहे म्हणून ऐका आपला सुद्धा देवाला हरिक वाटला पाहिजे आपला सुद्धा हनुमंतरायाला हरिक वाटला पाहिजे त्याकरता आपल्याला हनुमंतरायाचं बांधकाम करायचं आहे मंदिराचं बांधकाम करायचं आहे खरंच डॉक्टर साहेब काही ठिकाणी आम्ही गेलो ना कीर्तन करता त्या ठिकाणी तर मंदिर जर पाहिले ना आपल्या धर्माचे लोकांचे तर अक्षरशः काही ठिकाणी लाज वाटते महाराज का तर दुसऱ्या लोकांचे जर मंदिर पाहिले तर कसे आहेत आपल्याला शोकांतिका वाटली पाहिजे आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की आपला सुद्धा मंदिर त्याप्रमाणे झालं पाहिजे आपलं सुद्धा मंदिर सुंदर झालं पाहिजे दिव्य झालं पाहिजे हा ठाम निश्चय आपल्या हृदयामध्ये पाहिजे म्हणून त्याकरता या ठिकाणी गोड भागवत कथेचं आयोजन या कमिटी मंडळाने केलेलं आहे आमचे दादाई असतील काल आपला विषय चालू होता की ही भागवत कथा फार महान आहे फार दिव्य आहे ऐका महिला मंडळ ही भागवत कथा एवढी महान आहे कल्पतरूच्या झाडापेक्षा ही भागवत कथा महान आहे महिला मंडळ तुम्ही कल्पतरूचं झाड पाहिलं का नाही तुमच्याच गावामध्ये तुमच्याच रोडला आहे आणि त्या कल्पतरूच्या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की त्या कल्पतरूच्या झाडाखाली जर आपण बसलो आपल्या मनामध्ये ज्या ज्या इच्छा निर्माण होईल पुरुष मंडळ ते पुरवण्याचं काम ते कल्पतरूचं झाड करतं
आपल्या मनामध्ये जर आलं अगं बाई पप्प्याच्या बापाने आपल्याला सोन्याची नथ केलीच नाही आणि मनामध्ये जर विचार आला की सोन्याची नथ पाहिजे तर लगेच आपोआप त्या ठिकाणी हजर होती. असं कल्पतरूचं झाड असतं बरं का. एक वाट सरू शेतीमध्ये काम करून दिवसभर थकला तो. दुपारची वेळ आहे आणि त्या झाडाखाली जाऊन बसला. योगायोग कर्मधर्म संयोगाने ते झाड होतं कल्पतरूचं. कल्पतरूचं झाड होतं. मनामध्ये त्याचे विचार आला की दिवसभर काम केलं. महिला मंडळ सगळेजणी खाली बसा. या इकडे खाली या. तुम्हाला पायाचा त्रास आहे का? बरोबर ठीक आहे. ज्यांना पायाचा त्रास असेल त्यांनी बसावरती. पुरुष मंडळ सर्व पुढे पुढे सरका. पाठीमाग वडाच्या झाडाखाली कुणी बसायचं नाही. काल तुम्ही दूर नाचत होतात तरी तुम्ही शूटिंग मध्ये आलात. इकडे समोर येऊन बसायचं सर्वांनी. त्या व्यक्तीने विचार केला की दिवसभर काम केलं, दिवसभर कांदे काढले. काय? कारण तुमच्या भागाला कांद्याचं पीक जास्त आहे बरं का. दिवसभर काम केलं आणि बसला तर बसला. कल्पतरूचं झाड होतं. मनामध्ये विचार आला की या झाडाखाली आपण बसलो. फार थकलो दिवसभर काम करून, पण इथं आपल्याला थंडगार पाणी पिण्याकरता मिळालं असतं तर किती बरं झालं असतं. आता झाड कशाचं होतं? ते कल्पतरूचं झाड होतं. इच्छा पुरवणारं झाड होतं. मनामध्ये विचार आल्याबरोबर लगेच थंडगार पाणी त्या ठिकाणी समोर आलं बरं का. पाणी पिला. पुन्हा मनामध्ये विचार आला की पाणी आपण पिलोय पण या ठिकाणी आपल्याला जेवण भेटलं असतं तर किती बरं झालं असतं. मला सांगा महिला मंडळ पुरुष वर्ग, झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. इच्छा पुरवणारं झाड होतं. मनामध्ये विचार आल्याबरोबर त्या ठिकाणी जेवणाचं ताटही समोर आलं. पोटभर जेवण केलं. पुन्हा मनामध्ये विचार आला की आता आपण पोटभर जेवलो पण या ठिकाणी आपण थोडा आराम केला असता. गादी तकिया लोड मिळाला असतं तर किती बरं झालं असतं. असं म्हणत तुमच्या मनातही मला माहिती आज विचार येतो का तर तुम्ही सगळे कांदे काढून आलेले. ऐका, मनामध्ये विचार केल्याबरोबर मला सांगा झाड कशाचं होतं? कल्पतरूचं. इच्छा पुरवणारं झाड होतं. विचार आल्याबरोबर त्या ठिकाणी गादी आली, तकेही आला, लोड आला आणि आराम करण्याकरता विश्राम करण्याकरता त्या ठिकाणी अंग टाकलं. पुन्हा मनामध्ये विचार आला की मी ज्या ज्या इच्छा व्यक्त करतो त्या सगळ्या गोष्टी माझ्या समोर येतात. या ठिकाणी एखादं भूत तर नाही ना. मला सांगा झाड कशाचं होतं? कल्पतरूचं होतं. इच्छा पुरवणारं होतं. भूतही आलं. आता याच्या इच्छा इथपर्यंतच बस झाले होते की नाही. पुन्हा मनामध्ये विचार आला हे भूत मला खाऊन तर नाही टाकणार ना. एका मिनिटाच्या आतमध्ये खाऊनही टाकलं. ऐका, मला हे सांगायचं तुम्हाला, कल्पतरूचं झाड हे पाहत नाही की तुमच्या मनामध्ये चांगल्या इच्छा आहे की वाईट आहे, फक्त पुरवतं. पण भागवत कथा हे असं झाड आहे की ज्या मनामध्ये चांगल्या इच्छा निर्माण होत्या तेवढ्याच पुरवण्याचं काम ते भागवत करत असतं. आणि ते भागवत आपल्याला श्रवण करायचंय. पण ऐका, भागवत आपल्याला कळालं पाहिजे, आपल्या मनाला रुचलं पाहिजे, भावलं पाहिजे. त्याकरता थोडंसं आमच्या पाठीमागं तुम्हाला राधे राणीचं भजन करायचं जेणेकरून आपलं अंतकरण मन निर्मळ झालं पाहिजे. सर्वांनी टाळी वाजून भजन म्हणायचं. या सारे गप्पा धानी धामा गा रे सा राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं देव सत्य आहे, तो परमात्मा सत्य आहे आणि तो परमात्मा फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. काली कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोह तू दिलदार है, तू मेरा यार है बड़ा दिलदार है, तू मेरा यार है बड़ा दिलदार है. ओए काली कमली वाला मेरा यार है, यार है
मेरे मन का मोहन तू दिलदार है हो। तो परमात्मा फार सुंदर आहे आणि 3 तापाचा नाश करणारा विनाश करणारा तो परमात्मा आहे। आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक अशा 3ही तापाचा नाश करणारा तो परमात्मा आहे। मग या कथेमध्ये त्या परमात्म्याच्या एवढ्या स्वरूपाचं, एवढ्या लीलेचं वर्णन केलेलं आहे। मग आपण ही कथा श्रवण केली पाहिजे का? तर जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं। जीवन को जो मिटा देती है उसे व्यथा कहते हैं, और जो व्यथा को ही मिटा देती है उसे भागवत कथा कहते हैं, उसे भागवत कथा कहते हैं। आपण या धर्म मंडपामध्ये आपण कथेला का यायचं? कारण आपल्याकडे पैसा आहे, संपत्ती आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे, सन्मान आहे, पण या सगळ्या गोष्टी माणूस विसरायला तयार नाही। या सगळ्या गोष्टी आहे आपल्याकडे, पण माणसाला त्या गोष्टीचा विसर नाहीये। पण ऐका, या सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी आल्याच्या नंतर दुःखाचाही माणसाला विसर होतो आणि सुखाचाही माणसाला विसर होतो। इथं आल्याच्या नंतर माणूस फक्त परमानंदच होतो। त्याला भागवत म्हणायचं, त्याला भागवत म्हणायचं। कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की शुकाचार्य महात्म्यांचा जन्म कसा झालेला आहे, ती कथा आपण कालच्या सत्रामध्ये श्रवण केलेली आहे की शिवजी त्या ठिकाणी पार्वती मातेला कथा सांगू लागले। आणि मला सांगा, पार्वती माता हुंकार कशा देऊ लागल्या? कशा देऊ लागल्या? शिवजी म्हणतात, पार्वती ही कथा फार गहन आहे, महान आहे, पण कथा ऐकत असताना माणसाला केव्हा झोप लागते कळत नाही। मग त्यावेळेस पार्वती माता म्हणतात, शिवजी तुम्ही कथा सांगू लागले की मी तुम्हाला म्हणत जाईल, बोला पुढे। कसं? बोला पुढे, बोला पुढे। कसं? आता बोला ना तुम्ही। माझी भाषा कळत नाही का डॉक्टर साहेब? लोक म्हणतात भागाभागामध्ये बदल असतो, शिव बदल की भाषा बदलते। आम्ही आता भरपूर दुरून आलो, आम्ही जालन्यावरून आलो, बरोबर की नाही? आमच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये फार बदल पडला आता, बरोबर की नाही बाबा? भाषेमध्ये बदल पडला। आता आमच्या तिकडे मेल्यानंतर माणसं जाळतात, इथं कसं आहे? रुईमध्ये कसं आहे? सारखंच आहे का? आमच्या तिकडे झोपल्यानंतर डोळे लावतात, इथं कसं आहे? डॉक्टर साहेब, काही काही लोक एवढे डेंजर राहते, ते झोपले तरी त्यांचे डोळे उघडेच राहते। याचा अर्थ माझी भाषा कळते ना तुम्हाला? हा, बोलत चालायचं। कालच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं, पार्वती माता हुंकार देऊ लागल्या, बोला पुढे। पण पार्वतीच्या मातेच्या वतीनं पोपटानी कथा श्रवण केलेली आहे। शिवजी पोपटाला मारण्याकरता धावले, तर पोपट गेला तसंच व्यास महर्षींच्या आईच्या पोटामध्ये गेलेला आहे। गर्भामध्ये 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तब्बल 12 वर्ष गर्भामध्ये राहिले। आणि त्या ठिकाणी शिव आणि पार्वती यांच्या प्रेमाचा संवाद आला होता की शिवजी फार प्रेम माझ्या पार्वती मातेवरती करतात। अगं पार्वती, तू कधी गौरी झाली, कधी अपर्णा झाली, कधी माहेश्वरी झाली आणि कधी भानू झाली। असा कसा देव वेडा झाला, पहा कशी नवलाई, शिवावतारी तुझी पार्वती, अरतीचही बानोबा। यकोट यकोट जय मल्हार सदानंदाचा, यकोट देवाधिपती, कशी हारली त्याची मती, एक मनात इच्छा होती, कधी होईल आलांगीन खंडोबाची कळमरीन, धनगरीन खंडोबाची कळमरीन, जारी भानू धनगरीन खंडोबाची कळमरीन।
खंडोबाची कारभारीना जय हो झाली बांधन करीना खंडोबाची कारभारीना झाली बांधन करीना हरी बोल चंद्रन पुराला पाहतो या भानूच्या घराला भुरळ पडली येल झाला देव भुरून कसा गेला हो दिसापणा आला पूर्ण तो करुणा तिला घालून पैंजना म्हणे तुला मी सांभाळीन खंडोबाची कारभारीना झाली भानू धनगरीना खंडोबाची कारभारीना झाली भानू धनगरीना करीना खंडोबाची कारभारीना झाली बांधन करीना तीच पार्वती आणि शिवजी कोण आहेत कालच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं जोडा शंभू पार्वतीचा ठेवा पूर्व पुण्याईचा योग जीवाशी शिवाचा देव खंडोबा नावाचा तो साधीनाथ त्यांनी दावली जगीरत ती चाली कलियुगात संगे साऱ्याला चंदन खंडोबाची कारभारीना झाली भानू धनगरीना कालच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं की शुकाचार्य महात्मे जन्म घेतल्याबरोबर पळू लागले वनाच्या दिशेनं संतांनी वर्णन केलं ब्राह्मणाची पोरं एका खेळाशी ब्याले ते 12 वर्ष लपाले रे कापत कापत बाहेर आले ते नागवीची पळून गेले रे ते नागवीची पळून गेले रे असे असणारे महात्मे शुकाचार्य या ग्रंथाचे गुरु आहेत गुरु त्यांची आपण कथा श्रवण केली का पळाले व्यासांना म्हणतात वडिलांना म्हणतात बाबा मी जर जन्म घेतला तर ही संसाराची माया जी आहे ती माझ्या पाठीमागे लागेल आणि माया मला नामस्मरण करून देणार नाही परमार्थ मला करू देणार नाही ही संसाराची माया फार अवघड असते बघा सुटतच नाही माणसाला गावातील एक आजीबाईला मी म्हटलं आजीबाई चला ना पंढरपूरला आजीबाई म्हणतात ताई आले असते हो पण माझं तरी कुठं संसारामध्ये मन गुंततं मलाही वाटतं पंढरपूरची वारी कराव पण माझ्या नातीला सांभाळायला कोणी नाही काय म्हणतात त्या माझ्या नातीला सांभाळायला कोणी नाही आणि नातीचे बिस्किट हीच खाती आणि काय म्हणते नातीला सांभाळायला कोणी नाही कारण ही संसाराची माया फार अवघड असते म्हणून त्या मायेच्या भीतीनं शुकाचार्य महात्मे वनामध्ये निघून गेलेले आहे ही भागवत कथा कुणी कुणाला सांगितलेली आहे एकदा 88,000 शौनक ऋषी ब्रह्मदेवाकडे गेले प्रश्न केला की आमच्या अंतःकरणामध्ये जो अंधकार आहे तो नष्ट करण्याकरता आमचा उद्धार झाला पाहिजे त्याकरता आम्हाला ज्ञान सांगा ब्रह्मदेव म्हणतात मी मनोमन चक्र सोडेल ते रसतळाला जाईल नेहमीच अरण्यामध्ये तुम्हाला सूत महाराज भेटतील आणि त्यांच्याकडून तुम्ही ज्ञान घ्या ज्ञान ग्रहण करा कथा श्रवण करा मनोमन चक्र सोडलेलं आहे ते मनोमन चक्र रसातळाला गेलं नेहमीच अरण्यामध्ये गेलेलं आहे त्या ठिकाणी सूत महाराजांचं दर्शन झालं सूत महाराज की जय 88,000 शौनक ऋषी त्या ठिकाणी सूत महाराजांचं वर्णन करू लागलेले आहे
स्तुती करू लागलेली आहे की आमच्या अंतःकरणामध्ये जो अंधकार दडलेला आहे तो नष्ट करण्याकरता आम्हाला ज्ञान सांगा, जेणेकरून आमचा उद्धार झाला पाहिजे. सूत महाराज म्हणतात, मुनींनो, ऋषींनो, तुम्ही असा प्रश्न केला की त्या प्रश्नाने तुमचा तर उद्धार होणारच आहे. पण जे लोक परमार्थ करत नाही, ज्यांना परमार्थ करण्याकरता वेळच नाही, पुढे कलियुगामध्ये या प्रश्नाने त्या लोकांचा सुद्धा उद्धार होणार आहे. जे लोक परमार्थ करत नाही, जे लोक पापाशिवाय दुसरं करतच नाही, जे लोक पापी आहे, पापी असू, पुण्यवान असू, दारिद्र्य असू, कुकर्मी असू, ज्यांच्याकडे वेळच नाहीये, जे लोक फक्त पैसा देऊन मोकळे होतात, पण असे लोकांना सुद्धा, अशा लोकांचा उद्धार करणारी ही भागवत कथा आहे, महान आहे. कारण कलियुगामध्ये आपण पाहिलं की परमार्थ करण्याकरता लोक पैसे देऊन मोकळे होतात, बर का, पैसा देऊन लोक मोकळे होतात, पण धडपड करणारी लोक आपल्याला आज कलियुगामध्ये दिसणार नाही. आपण संसारामध्ये फार पळतो, पण ऐका ना, त्या संसारामध्ये आपलं कुणी नाव घेण्याकरता तयार होत नाही. पण तुम्ही थोडीशी धावपळ या परमार्थामध्ये करून बघा, अख्खं जग आपलं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. असं कार्य आपण केलं पाहिजे. बघा ना, या ठिकाणी ज्यांनी ही सेवा माझ्याकडे दिली, डॉक्टर साहेब असतील, संजू दादा असतील, सर्व त्यांची कमिटी मंडळ असतील, दीपक दादा गोरे असतील, सर्वांची धावपळ पाहून मला असं वाटतं की खरंच यांचा हरिक देवाला वाटतो. का तर परमार्थ करण्याकरता ते देह जिजवतात. आपल्याला जर वाटत असेल आपलं नाव सुद्धा परमार्थामध्ये लागलं पाहिजे, कुठेतरी संतांच्या यादीमध्ये आपलंही नाव गेलं पाहिजे, त्याकरता तुम्हाला सुद्धा देह जिजावं लागेल, इथं यावं लागेल, परमार्थ करावं लागेल. संतांनी परमार्थ करण्याकरता संतांना किती साया झाली सांगू का तुम्हाला. परमार्थ हा वारकरी संप्रदाय संतांनी आपल्यापर्यंत आणला, पोहोचवला, त्यांना काय कमी साया झाले का. परमार्थ दिसतो, वारकरी संप्रदाय दिसतो तुम्हाला. हा, ही भक्ती दिसायला एवढी सोपी वाटते का तुम्हाला. नाही. ऐका महिला मंडळ, पुरुष मंडळ, हा परमार्थ करण्याकरता संतांना फार साया झाले, फार त्यांना त्रास झाला. ज्यावेळेस माझे माऊली ज्ञानोबा आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता जात होती पुरुष मंडळ, त्यावेळेस या लोकांनी, आळंदीच्या लोकांनी मला सांगा, माऊली ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये काय टाकलं. हा, माती टाकली. कुणी चिखल फेकून मारावा, कुणी शेण फेकून मारावं. ऐका ना महिला मंडळ, पुरुष मंडळ, त्यावेळेस माझ्या माऊलीनी जर, संतांनी जर या जगाचा त्रास सहनच केला नसता तर या लोकांना, आपल्याला केव्हा कळलं असतं की माझे माऊली ज्ञानोबा पाठीवरती सुद्धा मांदी बाजू शकतात. संत जर नसते ना पुरुष मंडळ, तर आपल्याला परमार्थ कळाला नसता. हा मार्ग, आपल्याला नामस्मरणाचा मार्ग आपल्याला कळाला नसता. योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. जय हो. संतांचं जीवन दिसतंय तेवढं सोपं नाहीये संतांचं जीवन. साहे अपराध जनाता, हरी साहे अपराध जनाता, साहे अपराध
पावन मनाचा. ऐका पुरुष मंडळ, परमार्थ सोपा नाही हो, सोपा नाही परमार्थ करणं. संतांना फार सायन्स करावं लागले. माऊली ज्ञानोबरांच्या अंगावरती चिखल फेकत होते लोक, तरी माझे माऊली ज्ञानोबा समोर चालायचे, समोर चालायचे. ऐका ना, तुकोबारांचा एवढा लोकांनी अपमान केला, तुकोबारांनी त्रास सहन केला नसता जगाचा, तर आज या लोकांना आपल्याला केव्हा कळलं असतं का तुकोबारांचा गाथा सुद्धा पाण्यावरती तरंगू शकतो. ही ताकद संताची आहे. ऐका, पैठणचे नाथ बाबा तुम्हाला माहिती आहे ना, नाथ बाबाच्या अंगावरती यवन 108 वेळेस थुंकला होता. किती किती पुरुष मंडळ? 108 वेळेस नाथ बाबाच्या अंगावरती यवन थुंकला होता. यवन, मला सांगा, नाथ बाबाच्या जागेवरती जर आपल्यासारखा असता एखादा तर, हा, नाथ बाबाच्या जागेवरती जर आपण असतो तर काय केलं असतं आपण? आपण उलटा पालटा केला असता. म्हणून ते संत संत झाले. म्हणून फार सायस त्यांना करावं लागले. महिला मंडळ, आपल्याला भक्ती करण्याकरता, आपल्याला पावल्या खेळण्याकरता, नामस्मरण करण्याकरता लाज वाटते, लज्जा वाटते. पण ऐका, मीराबाई राजाची मुलगी असून सुद्धा भजन सोडलं नव्हतं. नामस्मरण चालू आहे, नामस्मरण चालू आहे. नगरीमध्ये सगळीकडे चर्चा चालू झालेली आहे. अरे, राजाची मुलगी आहे आणि भजन करते. भजन करणं शोभत नाही. आता राजाची मुलगी असून सुद्धा भजन सोडलं नाही. आपल्याकडे काहीच नाही, काहीच नाही आपल्याकडे, तरी सुद्धा आपल्याला लाज वाटते भजनाची. कुणी पाहतं का काय, कुणी बघतं का काय, असं आपल्याला वाटतं. पावले खेळत असताना आपल्याला कुणी पाहतं काय, आपल्याला लाज वाटते. पण मीराबाईंनी किती सायस केले ऐका, किती परीक्षा दिल्या नामस्मरण करण्याकरता. पायात घुंगरू बांधून मीराबाई नाचू लागल्या. नगरातील लोक नाव ठेवतात, अरे राजाची मुलगी आहे, भजन करणं शोभत नाही. डॉक्टर साहेब, समाज असाच असतो. आपण जर परमार्थाला लागलो, नामस्मरण करायला लागलो की लोक काय म्हणतात, लागले भजनायला. आपण जर माळ घातली तर लोक काय म्हणतात, लोक काय म्हणतात, करून करून भागला आणि देवपूजाला कसं जगू देत नाही. बरं, कार्यक्रमच्या ठिकाणी आता जे कमिटी मंडळ असतात, जे लई पळपळ केली का, लईच पळतो, बघू कसा करतो, असंही बोलतात. आणि नाही केलं तिकडून मी म्हणतात, हा याच्याने होणार आहे का. अहो, परमार्थ केला पाहिजे. लोक काय बोलतील, कुणाला काय बोलतील डॉक्टर साहेब, सांगताच येत नाही. आता आमच्या गावामध्ये एक व्यक्ती असा राहतो, महिला मंडळ, आम्ही कीर्तनाला निघालो का तो काय म्हणतो माहिती का आम्हाला, कुठे आज खेळ, काय म्हणतो तो. आम्ही कीर्तनाला निघालो का तो व्यक्ती आम्हाला म्हणतो, कुठे आज खेळ. मी म्हटलं, तुला काय बँडवाले दिसतो का काय बाबा. लोक कुणाला काय बोलतील सांगताच येत नाही. आम्हाला म्हणे, तुम्हाला काय म्हणे, महाराज लोक चांगलं राहतं खाण्याकरता, तुमचं काय म्हणे, आईशी तुमची गाड्या म्हणे तुम्हाला फिरण्याकरता. मी म्हटलं, का रे दादा, गाडी घेऊन नाही फिरायचं, मग एखादं घोडं घ्याव का आम्ही आता. कुणाला काय बोलतील लोक सांगता येत नाही. मीराबाईला लोक नाव ठेवू लागले, अरे राजाची मुलगी आहे, पण मीराबाई भजन करू लागल्या. ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन, हो गई मगन. ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगी, ऐसी लगी लगन मीरा हो गई मगन. जय हो. अरे बोल बोल. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. वो तो गली गली हरि गुण गाने लगे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन.
मीराबाई भजन करू लागल्या. ऐका ना महिला मंडळ, वडिलांना राग आला. अगं मीरा, भजन करते, तू एक राजाची मुलगी आहेस आणि भजन करणं तुला शोभत नाही. नगरातील लोक नाव ठेवू लागले, भजन बंद कर. मीराबाई म्हणतात, बाबा माझा प्राण सोडेल पण मी भजन सोडणार नाही. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगरू बांधून मीराबाई नाचू लागल्या. गली गलीला फिरू लागल्या. का गलीनं का नाचत होत्या? ऐका पुरुष मंडळ, त्याचं कारण की हा परमार्थ घराघरापर्यंत लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्याकरता मीराबाई गल्लीमध्ये नाचू लागल्या, भजन करू लागल्या. वडील म्हणतात, मीरा भजन सोड. विषाचा प्याला आणला. मीरा एकतर विष पे, नाही तर भजन सोड. ऐका ना महिला मंडळ, भक्ती सिद्ध करण्याकरता, परमार्थ सिद्ध करण्याकरता मीराबाईनं जसं अमृत प्यावं तसं घट 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 मीराबाई विष प्राशन करू लागल्या. पण ऐका ना, स्तब्ध बसलेले आहे. का तर विषाचा परिणाम माझ्या मीराबाईवरती झालेला नाही, विषाचा परिणाम माझ्या कन्हैयावरती झालेला आहे. कारण नामस्मरण चालू आहे. मैं जब भी गिरा गिरने ना दिया तेरे साथ नहीं, खाना सब कुछ किया. मैं जब भी गिरा गिरने ना दिया तेरे साथ नहीं, खाना सब कुछ किया. शाम राधे बिना हम शाम बिना जैसे आधे, चलते रे इश्क में पड़ जाते हैं, चलते रे इश्क में पड़ जाते हैं. गोड मीराबाईचं भजन चालू आहे. ऐका ना पुरुष मंडळ, मी एक वाक्य बोलून जाईल. जसं संतांनी माझ्या कन्हैयावरती प्रेम केलं ना, तसं आपण सुद्धा एकदा कन्हैयावरती, हनुमंतरायावरती प्रेम करून बघा. आपल्याला काहीच कमी पडणार नाही, काहीच कमी पडणार नाही. फक्त प्रेम, त्याच्यावरती श्रद्धा पाहिजे आपली तेवढी. मीराबाईनं विष प्राशन केलं, पण ऐका ना, कशा करता? फक्त भक्ती सिद्ध करण्याकरता, परमार्थ हा आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता. त्रास झाला, त्रास. मला सांगा महिला मंडळ, मीराबाईनं भक्ती सिद्ध करण्याकरता, परमार्थ सिद्ध करण्याकरता विषाची परीक्षा दिली. बरोबर केलं का चूक केलं? बोला ना, बरोबर केलं का चूक केलं? बोलता का? हणू हणू घेऊ मी आता. भक्ती सिद्ध करण्याकरता, परमार्थ सिद्ध करण्याकरता मीराबाईनं विषाची परीक्षा दिली. विष पिल्या. बरोबर केलं का चूक केलं? बरोबर केलं म्हणतात त्या. डॉक्टर साहेब त्या म्हणते बरोबर केलं. मीराबाईनी विष पिल्या. मीराबाई परीक्षा दिली, बरोबर केलं. आता तुमच्या गावातल्या रुईमधल्या अशा 4-5 महिला मंडळ, तुम्ही वर का, तुम्ही रोज तुम्ही भजनाला जाऊ लागल्या मंदिरामध्ये, रोज भजनाला जाऊ लागल्या. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, महिना झाला, वर्ष होत आलं, पण तुम्ही काही भजन सोडीना. मला सांगा, घरचे कंटाळले आणि घरचे तुम्हाला म्हणू लागले, एकतर भजन सोड नाही तर विष पे. काय करता तुम्ही? आता त्या म्हणते कुठं कसंही बोलाय, आपलं तोंड फुटत. काय करताल तुम्ही? काय करताल? त्या तर बोलायचंच बंद झाले. त्यांना वाटतं बोलायलाच नको आता. तुम्ही तर भजन सोडतानाच पण त्यांना विष पाजितात. भक्ती करणं सोपी गोष्ट नाहीये. म्हणून ऐका, संतांनी 88,000 शौनक ऋषींनी सूत महाराजांना प्रश्न केला की आम्हाला असं ज्ञान सांगा की आमचा उद्धार तर झालाच पाहिजे, पण ज्ञान श्रवण करून कलियुगामध्ये ज्या लोकांना परमार्थ करण्याकरता वेळच नाहीये, जे लोक घरी बसतात, कथा चालू आहे, जे लोक घरी बसले, अशा लोकांचा सुद्धा या कथेच्या माध्यमातून, या ज्ञानाच्या माध्यमातून त्यांचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे, अशी कथा सांगा. त्यावेळेस सूत महाराज त्यांना भागवत कथा श्रवण करू लागले, सांगू लागले की हे भागवत कथा एवढा महान आहे
या कथेमध्ये 12 कंद आहे, 335 अध्याय आहे, 18,000 श्लोक आहे. एवढा महान ग्रंथ भागवत कथा त्या ठिकाणी सूत महाराज सांगू लागले. सांगत असताना सूत महाराज म्हणतात, शौनकादिकांनो, ही भागवत कथा सामान्य कथा नाहीये. ही भागवत कथा सामान्य कथा नाहीये. ज्यावेळेस परीक्षिती राजाचं मरण जवळ आलं होतं त्यावेळेस देवता अमृताचा कलश घेऊन त्या ठिकाणी शुकाचार्य महात्म्याकडे आले होते आणि शुकाचार्य महात्म्यांना सांगितलं की परीक्षितीचं मरण जवळ आलेलं आहे, त्यांना अमृत द्या, ते अमर होतील, पण भागवत ग्रंथ आम्हाला द्या. हा भागवत ग्रंथ किती महान आहे ऐका. मला सांगा, अमृत काही कमी आहे का? नाही. पण शुकाचार्य महात्मे म्हणतात, देवतांनो, तुम्ही काचेच्या तुकड्याच्या बदल्यामध्ये तुम्ही हिरा मागताय. ऐका, काचेचा तुकडा म्हणजे काय आहे? अमृत आहे, अमृत. आणि भागवत ग्रंथ म्हणजे हिरा आहे, हिरा. हिरा सामान्य नाहीये. भागवत कथा म्हणजे ही अमृतापेक्षाही श्रेष्ठ कथा आहे. माणूस अमृत पिल्याच्या नंतर अमर होतो, पण भागवत कथा ही भगवंताच्या स्वस्वरूपाला प्राप्त करून देणारी भागवत कथा आहे. जन्म मरणच दूर होतं भागवत कथा जर श्रवण केली. अमृत किती महान आहे ऐका. अगोदर आपण अमृत पाहू बर का कसं आहे. अमृत काय सहजासहजी मिळालं का? नाही. देवतांनी आणि दैत्यांनी मंथन केल्याच्या नंतर अमृत समुद्रातून बाहेर आलं. सुरुवातीला अमृताचा कलश बाहेर आला आणि ज्यावेळेस देवता कलश घेऊन पळत होते, पळता पळता फक्त अमृताचा कलश 4 ठिकाणी ठेवला, खालीवर का फक्त ठेवला, तर त्या ठिकाणी महाकुंभ तयार झाले. महाकुंभ त्या ठिकाणी करतात बघा. पहिला कुंभ कुठं होतो? महाराष्ट्रामध्ये नाशिकला, दुसरा हरिद्वारला, तिसरा मध्य प्रदेश उज्जैनला आणि चौथा उत्तर प्रदेश तीर्थराज प्रयागला. फक्त ऐका, अमृताचा कलश या 4 ठिकाणी फक्त ठेवला होता. अमृत सांडलं सुद्धा नव्हतं, थेंब सुद्धा सांडलं नाही. फक्त अमृताचा कलश या 4 ठिकाणी ठेवला, तर त्या ठिकाणी महाप्रयाग साजरा केला जातो. आपण साई स्नान केलं ना, त्याला त्या ठिकाणी एवढं दिव्य अमृत आहे. पण ऐका, एवढं दिव्य महान अमृत असून सुद्धा शुकाचार्य म्हणतात की हे भागवत अमृतापेक्षाही श्रेष्ठ आहे. का? तर अमृत पिल्यानं फक्त माणूस अमर होतो, मरत नाही, मरण नाही. पण भागवत कथा श्रवण केलेलं या संसार रूपीतून, या संसार रूपी भवसागरातून माणसाची मुक्तता होते. म्हणून एवढी भागवत कथा ही दिव्य आहे. आणि खरंच महिला मंडळ, पुरुष मंडळ, ही भागवत कथा फार महान आहे, फार दिव्य आहे. आणि तीच भागवत कथा आपल्याला 7 दिवस श्रवण करण्याकरता मिळणार आहे. आणि या कथेच्या माध्यमातून आपला सुद्धा उद्धार होणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला थोडंसं उठून उभा राहून भजन करायचंय, आनंद घ्यायचा आहे. मी अगोदरच सांगितलं की भजना करण्याकरता लाजायचं नाही. मीराबाई राजाची मुलगी असून सुद्धा भजन करण्याकरता लाजल्या नाही. आपण सुद्धा उठून उभा राहून थोडासा आनंद घ्यायचा आहे. बसलेले होते आणि आंधळे पांगळे फार गोड त्या ठिकाणी भजन म्हणू लागले. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता. गोड एक आंधळा त्या ठिकाणी भजन करू लागला. आणि जो मुलगा गाडीमधून उतरला होता त्यांनी 10 रुपयाचा ठोकळा घेतला आणि त्याच्या कटोरीमध्ये टाकला. आता जो आंधळा होता तो काय म्हणू लागला ऐका बर का. करे म्हणे, दादा तुझ्या अंगामध्ये चांगल्या किमतीचा ड्रेस दिसतो, 10,000चा ड्रेस तुझ्या अंगामध्ये आहे, 2,000चा बूट तुझ्या पायामध्ये आहे, आणि वेड्या भिकाऱ्याला फक्त 10चा ठोकळा देतो, आणखीन 10 दिले असते तर 20 रुपयाचे वडापाव खाऊन आणखीन 2 तास इथं बसलो असतो. पण जो मुलगा होता ना तो म्हणे, का हो दादा, तुम्ही तर आंधळे आहात आणि तुम्हाला 10चा ठोकळा दिसलाच कस काय? तो म्हणे, खऱ्या अर्थाने मी आंधळा नाही, मी आंधळ्याच्या जागेवरती बसलो, मी आंधळा नाही. जो खरा आंधळा आहे ना तो पिक्चर बघायला गेला म्हणे.
कुठं गेला? पिक्चर बघायला गेला आणि मी आंधळ्याच्या जागेवरती बसलो. मला हे सांगायचं तुम्हाला, सत्य या जगामध्ये राहिलेलं नाही. लोक खोटं बोलतात, चोऱ्या करतात, म्हणून तप सत्य राहिलेलं नाहीये, पवित्रता राहिलेली नाहीये आणि दान धर्म या जगामध्ये राहिलेलं नाही. कुणाला काय दान करावं हे माणसाला कळायला पाहिजे. कलियुग आलेला आहे, ज्याला अन्नाची गरज आहे, लोक त्याला अन्न द्यायला तयार नाहीये. पण ज्याला भूक नाहीये त्याला लोक जबरदस्तीने जेवू घालतात. ज्याला तहान लागलेली आहे लोक त्याला पाणी देत नाही. ज्याला पाण्याची गरजच नाहीये त्या लोकांना जबरदस्ती लोक पाणी देतात. का? ज्याला तहान लागली त्याला आपण पाणी दिलं पाहिजे. दान धर्म जीवनामध्ये घडला पाहिजे. दया माणसाच्या जीवनामध्ये पाहिजे, पण दया राहिलेली नाहीये, दान धर्म राहिलेला नाही. आज आपला या ठिकाणी हनुमंतरायाचं मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम करायचंय, दानाची गरज आहे. हे फक्त तुमच्या हातातून घडणार आहे. कार्य सत्कार्य आपल्याला करायचंय. आपल्या मंदिराचं काम आपल्या हाताने घडलं पाहिजे. आपलं भाग्य आहे पुरुष मंडळ महिला मंडळ की आपल्याला कुठेतरी आपली मदत मंदिराला होते. आपलं भाग्य आहे, आपलं भाग्य आहे. आणि हे सत्कार्य आपल्या हातून घडलंच पाहिजे. दान धर्म घडलाच पाहिजे. का? तर दान करण्याचं कर्तव्य आपल्या हातामध्ये आहे आणि आपलं काम आहे ते. म्हणून ज्याला पाण्याची गरज आहे आपण त्याला पाणी दिलं पाहिजे. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाने से क्या फायदा. कभी गिरते हुए को उठाया नहीं, बाद झूला झूलाने से क्या फायदा. हे हो, तारी तारी महिला मंडळ. हे हो, मैं तो मंदिर गया, पूजा आरती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया. वाह वाह. मैं तो मंदिर गया, पूजा आरती की, पूजा करते हुए ये ख्याल आ गया. कभी माँ बाप की सेवा की ही नहीं, सिर्फ पूजा कराने से क्या फायदा. कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, कभी प्यासे को पानी पिलाया नहीं, बाद अमृत पिलाया. हे हो. हरि बोल. मैं तो सत्संग गया, गुरुवाणी सुनी, गुरुवाणी को सुनकर ख्याल आ गया. जन्म मानव का लेकर दया ना की,
जन्म मानव काले कर दया न की सिर्फ मानव कहलाए क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा कभी प्यासे को पानी पिलाया नहीं कभी प्यासे को पानी पिलाया नहीं बाद अमृत पिलाने से क्या फायदा खाली पडलाय ना त्याला आपण उचललं पाहिजे. माणूस नको तिथं झोका देत बसतो. ज्याला गरज आहे आपली त्याची मदत आपण केली पाहिजे. का? आपलं कर्तव्य आहे ते. कर्तव्य मनुष्य आहे ना आपण, माणूस म्हणून जन्माला आलो तर सत्कार्य चांगलं कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. दान कर्म धर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे. मैं तो मंदिर गया पूजा आरती की. पूजा करून काय केलंय आपण सांगा ना. पूजा केली, सगळ्या गोष्टी केली, पण ज्या आई बापाने आपल्याला जन्म दिला त्या आई बापाला जर आपण बोलत नसलो तर माणूस म्हणून जन्माचा अधिकार, जीवन जगण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. आपण सत्संग केला, गुरूंचा दर्शन घेतो, गुरूंचा पूजन करतो, पण ऐका, माणसाचा जन्म घेऊन सुद्धा आपण एखाद्यावरती दया नाही केली तर आपण माणूस म्हणून जन्माचा, जीवन जगण्याचा काही अधिकार आपल्याला नाहीये. एखाद्या ठिकाणी सत्कार्य चालू आहे, चांगलं कार्य चालू आहे आणि त्या ठिकाणी आपण जर मदत नाही केली तर आपल्या जीवनावरती धिक्कार आहे. आपण माणूस आहोत ना, तर चांगलं कार्य आपण केलं पाहिजे. मैंने दान किया, मैंने जप तप किया, पण दान कर्म करून सुद्धा एखाद्याला आपण भोजनच घातलं नाही, जेवू घातलं नाही तर आपण माणूस म्हणण्यात काही अर्थ नाही हो. म्हणून मला तर वाटतं आपण माणूस आहोत, आपण फार कष्ट करतो, पण ऐका ना, कष्टाचा थोडा पैसा दान धर्म सत्कार्यामध्ये हनुमंत रायाच्या मंदिराकरता आपण दिला पाहिजे, दिला पाहिजे. म्हणून जीवनामध्ये दान धर्म घडला पाहिजे, सत्कार्य घडलं पाहिजे. नारदजी सगळीकडे फिरू लागले पण त्यांना सुख लाभत नाही, समाधान लाभत नाही. का? तर लोक अधर्माने वागू लागलेले आहे, वाईट वागू लागलेले आहे. अनेक ठिकाणी गेल्याच्या नंतर एका नदीवरती एक सुंदर स्त्री त्यांना बसलेली दिसली. त्या स्त्रीच्या मांडीवरती दोन पुरुष आहे, पण ती वृद्ध आहे. स्त्री मात्र सुंदर आहे, तरुण आहे आणि तिच्या मांडीवरती दोन पुरुष आहे, वृद्ध आहे, वय झालेलं आहे त्यांचं. आणि आजूबाजूनी काही स्त्रिया तिला वारा घालण्याचं काम करतात. आणि नारदजी तिच्या जवळून जात असताना ती नारदजीला आवाज देऊ लागली, ओ साधू महात्मे, क्षणभर थांबा, माझं दुःख दूर करा. नारदजी म्हणतात, अगं बाई, तुझं नाव काय आहे? तू दिसायला फार सुंदर आहे, तुझा जन्म कुठे झाला? त्यावेळेस ती बोलू लागली, वर्णन करू लागली, सांगू लागली, उत्पन्न द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गता कोचित कोचित महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णता गता. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला, कर्नाटकामध्ये मी वाढले, महाराष्ट्रामध्ये मला अनेक ठिकाणी मान सन्मान मिळाला, पण मी गुजरात पण गेले तर मी वृद्ध झाले. माझं नाव आहे भक्ती. काय नाव आहे? माझं नाव आहे भक्ती. मी अनेक ठिकाणी गेले, गुजरात मध्ये गेले, मी वृद्ध झाले, पण मी पुन्हा वृंदावनामध्ये गेले,
तर लोकांनी भक्तीला डोक्यावरती घेतलं आणि लोक नाचू लागले. पुन्हा भक्ती तरुण झाली. पण ऐका, भक्ती म्हणू लागली, जे माझ्या मांडीवरती 2 पुरुष आहे ना वृद्ध, ते माझे मुलं आहे, मुलं माझे पुत्र आहेत. एक आहे ज्ञान आणि एक आहे वैराग्य. ऐका, लक्ष देऊन बर का. भक्तींच्या मुलांचं नाव काय आहे? हा, झोपले का काय? हा, भक्ती आहे. भक्ती मात्र तरुण आहे, पण तिचे मुलं वयस्कर झालेले आहे, वृद्ध झालेले आहे. एकाचं नाव आहे ज्ञान आणि एकाचं नाव काय आहे? वैराग्य. मला सांगा महिला मंडळ, आई तरुण आणि मुलं जर म्हातारे असेल, वयस्कर असेल, तर जमल का? हा, कुणालाच जमणार नाही. भक्ती रडू लागलेली आहे की नारदजी, मी अनेक ठिकाणी फिरले, पण लोकांनी मला डोक्यावरती घेतलं, भक्तीला लोकांनी डोक्यावरती घेतलं, पण ज्ञान आणि वैराग्य कुणालाच नको. कुणीच ज्ञान आणि वैराग्यांचा स्वीकार करत नाहीये, म्हणून ते वृद्ध झाले. यांना तरुण अवस्था प्राप्त झाली पाहिजे, त्याकरता काहीतरी करा, काहीतरी मार्ग काढा. नारदजीला सुद्धा चिंता वाटू लागली की ज्ञान आणि वैराग्य यांना पुन्हा तरुण अवस्था प्राप्त होण्याकरता काय करावं. अनेक ग्रंथ त्या ठिकाणी त्यांच्या समोर वाचू लागले. कानाजवळ जावं, म्हणावं, हे ज्ञान जागा हो, हे वैराग्य जागा हो. अनेक ग्रंथ त्या ठिकाणी त्यांच्या समोर वाचले, पण ज्ञान आणि वैराग्य थोडे जागृत व्हायचे, थोडी त्यांना जाग यायची, पुन्हा मूर्छित होऊन पडायचे. नारदजींना आणखीनच काळजी वाटू लागली आणि आकाशवाणी झाली, नारदजी काळजी करू नका, सत्कार्य करा. संत तुम्हाला सत्मार्ग सांगतील, सत्य कार्य करा. आणि त्या चिंतामध्ये नारदजी सगळीकडे फिरू लागले. कोण मला संत भेटतील, सत्कार्य काय आहे, कसं सत्कार्य करायचं. त्यावेळेस 4 सनकाधिक समोरून येऊ लागलेले आहे. त्यांचं नाव आहे सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. अशी 4 सनकाधिकाचं दर्शन त्या ठिकाणी नारदजीनं घेतलेलं आहे, नमस्कार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा रानी की जय, जय जय श्री राधेश्याम. नारदजी त्यांची सनकाधिकाची स्तुती करू लागले की ज्ञान आणि वैराग्य यांना पुन्हा तरुण अवस्था प्राप्त झाली पाहिजे, तरुण झाले पाहिजे, याकरता आम्हाला सत्कार्य सांगा. सनकाधिक म्हणतात, नारदजी तुम्ही संत आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरती असं टेन्शन का? टेन्शन कुणाच्या चेहऱ्यावरती असावं? ज्याच्या पाठीमाग संसाराची धावपळ आहे, बायकोचे भांडणं आहेत, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे, जो संसारिक माणूस आहे त्याच्या चेहऱ्यावरती टेन्शन शोभतं. पण तुम्ही संत असून सुद्धा तुमच्या चेहऱ्यावरती टेन्शन का? नारदजी म्हणतात, मी माझ्या पाठीमाग माझं टेन्शन नाहीये, पण ज्ञान आणि वैराग्य हे म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, त्यांना पुन्हा तरुण करण्याकरता मी काय करावं, हा सत्मार्ग मला सांगा. त्यावेळेस सनकाधिक सांगू लागले, नारदजी काळजी करू नका, तुम्ही भागवत ग्रंथ त्यांच्या समोर वाचा. भागवत ग्रंथ वाचला की ते आपोआप तरुण होतील. नारदजी हसू लागले आणि हसून नारदजी म्हणतात, का हो, भागवत ग्रंथ तर सामान्य ग्रंथ आहे, मी अनेक मोठाले वेद त्यांच्या समोर वाचले, पण तरी सुद्धा तरुण होत नाहीये. पण ऐका, सनकाधिक म्हणतात, नारदजी वेद म्हणजे आंब्याचं झाड आहे. ऐका बरं का, गोड उदाहरण आहे. वेद म्हणजे आंब्याचं झाड आहे, पण आंब्याच्या झाडाला लागलेला फळ आंबा म्हणजे भागवत आहे. भागवत आहे, फार महान आहे. ऐका, आपल्याला जर आंबा खाऊ वाटला, महिला मंडळ, पुरुष मंडळ, आपल्याला जर आंबा खाण्याची इच्छा निर्माण झाली, एखादा जर म्हटला जा आंब्याच्या झाडाची साल खा, तुम्हाला आंबा खाल्ल्याची चव मिळेल का? हा, नाही. त्याकरता काय खावं लागेल? आंबाच खावा लागेल. एखादा जर म्हटलं जा आंब्याच्या झाडाची पानं खा, तुम्हाला आंबा खाल्ल्याची चव मिळेल, टेस्ट मिळेल का? नाही. त्याकरता काय खावं लागेल? आंबाच खावा लागेल. तसं
नारदजी तुम्ही अनेक ग्रंथ त्यांच्या समोर वाचले, वेद वाचले, पण तुम्ही एकदा भागवत वाचा, कारण आंब्याचं फळ म्हणजे भागवत आहे, भागवत आहे. एका ठिकाणी सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, काल्याचं कीर्तन चालू आहे आणि त्या ठिकाणी तुपामध्ये खमंग पुऱ्या तळू लागले बरं का लोक. आता मला सांगा महिला मंडळ, पुऱ्या कशामध्ये तळतात? हा, त्याला कशामध्ये? तुपामध्ये तळतात. कुणी कुणी तेलात पण तळतं बरं का. आता सप्ताह चालू आहे, महायज्ञ चालू आहे आणि खमंग पुऱ्या तुपामध्ये तळतात बरं का. मला सांगा महिला मंडळ, तूप कशापासून बनतं? हा, ओ बचत गट, तूप कशापासून बनतं? हा, दुधापासून बनतं का नाही? हा, मग अर्ध्या पुऱ्या तुपामध्ये तळल्या, ऐका, अर्ध्या पुऱ्या तुपामध्ये तळल्या, अर्ध्या पुऱ्या तळायच्या तशाच राहिल्या, तुपच संपलं. एक जण म्हणाला, का रे दुकानही बंद आहे, आता तूप आणायचंय पण दुकानही बंद आहे, कुठून आणावं? एक जण म्हणले, एक काम करा ना, तूप तर दुधापासून बनतं ना, मग दूध टाका ना. काय म्हटलं तो? दुधामध्ये पुऱ्या तळा. मला सांगा, दुधामध्ये पुऱ्या तळल्या जाणार आहे का? नाही. त्याकरता काय लागेल? तूपच लागेल, तूपच लागेल. एका घरी 10-15 वारकरी मंडळी चहा घेण्याकरता गेले. 5 वारकऱ्यांचा चहा झाला महिला मंडळ. 5 वारकऱ्यांना चहा करायचा आहे, पण साखरच संपली. दुकानात जावं तर दुकानही बंद होतं. एक जण म्हणाली, का ग बाई, ऊसापासून साखर बनते ना, साखर तर संपली आता, मग एक काम कर ना, ऊस टाक आणि कर चहा. मला सांगा, ऊसापासून चहा बनणार आहे का? नाही. साखर बनेल पण चहा होणार नाही. त्याकरता साखरेचीच गरज आहे. जसं पुऱ्या तळण्याकरता तुपाचीच गरज आहे, तसं आंबा खाण्याकरता सालेची नाही, पानाची नाही, आंब्याचीच गरज आहे. तसं नारदजी तुम्ही अनेक त्यांच्या समोर वेद वाचले, पण एकदा भागवत वाचा, भागवत वाचा. त्या ठिकाणी सुंदर आसन तयार केलेलं आहे. सनकादिक त्या ठिकाणी भागवत कथा सांगण्याकरता विराजमान झालेले आहे. अनेक त्या ठिकाणी नद्या आल्या, साधू संत मंडळी आलेले आहे, भक्ती ज्ञान वैराग्य त्या ठिकाणी आलेले आहे. आणि भागवताचा महिमा ऐका. भागवत कथा श्रवण करता करता 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोक आणि त्या कथामध्ये भगवान परमात्म्याचं वाङ्मय मूर्तीचं वर्णन चालू आहे. तेने वाङ्मय मूर्ती प्रतीक्षा वर्तते हरे, श्रवणात श्रवणात पाठात दर्शनात पापनाशिनी. फार महान भागवत कथा आहे. ऐका, एवढी भागवत कथा सुंदर चालू आहे. योगायोग असं घडलं, त्या ठिकाणी कथा श्रवण करता करता भक्ती ज्ञान वैराग्य जे मथारे झालेले होते, ज्ञान वैराग्य ते पुन्हा तरुण झाले आणि आनंदामध्ये भजन करू लागले. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री राधे. जय हो. वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय, वासुदेवाय हरि वासुदेवाय. ओम नमो भगवते जय श्री राधे. भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
भक्ती ज्ञान वैराग्य, आनंदामध्ये नाचू लागले, डोलू लागले, ज्ञान वैराग्य. पुन्हा तरुण झालेले आहे. भक्तीने प्रश्न केला सनकादिकांना, का हो महात्मे, मी नक्की राहायचं कुठं? ऐका बर का, सनकादिकांनी गोड उत्तर दिलं, भक्ती तू आजपासून जे विष्णू भक्त आहेत ना त्यांच्या हृदयामध्ये राहायचं, हृदयामध्ये. ठीक आहे मध्ये ऐका, ज्यांच्या हृदयामध्ये पुरुष मंडळ, ज्यांच्या हृदयामध्ये भक्ती राहत असते त्यांच्या हृदयामध्ये आपोआप ज्ञान वैराग्य येत असतात बर का. कारण भक्तीचे मुलं कोण आहेत? ज्ञान आणि वैराग्य हे दोन लेकरं आहेत भक्तीचे. मला असं वाटतं की आपण इथं कथेला येतो, आपल्या हृदयामध्ये भक्ती सुद्धा आहे आणि ज्ञान आणि वैराग्य सुद्धा आहे बर का. अशी कथा सांगता सांगता सनकादिक म्हणतात, नारदजी ही कथा एवढी महान आहे, एवढी महान आहे, ज्यांनी जीवनभर पाप केलं त्याचा उद्धार करणारी ही भागवत कथा आहे. पण जो मेल्याच्या नंतर पाप करून करून भूत झाला, पिशाच झाला, त्याची मुक्तता करणारी, त्याचा उद्धार करणारी ही भागवत कथा आहे. पुढे सनकादिक कथा सांगू लागलेली आहे. पुढे आत्मदेव ब्राह्मणाची कथा आलेली आहे. आत्मदेव नावाचा एक ब्राह्मण होता. तुंगभद्राच्या नदीच्या कडेला गाव होतं. ब्राह्मण आहे, संपत्ती आहे, धन आहे, पण धनाला वारसदार नाहीये. गोड आत्मदेवांचं जीवन आहे. पत्नी आहे, धुंदुली नावाची पत्नी आहे, पण त्या पत्नीचा स्वभाव असा होता महिला मंडळ, पतीच्या उलट वागायची, उलट्या डोक्याची होती, उलट्या डोक्याची. जोपर्यंत ऐका बरं का, तिचा स्वभाव असा होता, जोपर्यंत दुसऱ्याच्या घरामध्ये भांडणं लावत नाही तोपर्यंत ती पाणी सुद्धा पित नव्हती. असा तिचा स्वभाव होता. बाबाला लईच हसू आलं बाई. राहतात ना काही काहींचा स्वभाव तसा असतो. काम पत्नी, भोक्ष पत्नी, व्याभिचारी पत्नी, कर्कश पत्नी. कर्कश पत्नी कळती का पुरुष मंडळ तुम्हाला? कर्कश म्हणजे पतीच्या उलट वागणारी, उलटी डोक्याची. एका महाराजांचं लग्न झालं. लग्नाच्या अगोदर तब्येत चांगली होती, पण लग्नाच्या नंतर महिन्याभरानं तब्येत खराब झाली. मित्रमंडळ भेटले, का हो आताच लग्न झालं, तब्येत सुधारायला पाहिजे, तर तब्येत खराब का झाली? महाराज म्हणतात, अहो माझ्या पत्नीचा स्वभाव असा आहे, उलट वागती म्हणे. ती उलट म्हणे, कशी उलट वागती? तिला जर आपण सांगितलं पाणी आण तर ती चहा आणते. तिला जर आपण म्हटलं आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनव तर ती पिठलं भाकरी बनवते. अशी उलट्या डोक्याची म्हणे ते. आपण जर तिला सांगितलं की आज आपल्या घरी पाहुणे येणार आहे, ती दुसऱ्याच्या घरी जाऊन बसते, उलटी वागते. आता मित्रमंडळ फार हुशार होते. ते म्हणे, महाराज तुम्ही एक काम करा ना, ती उलट्या डोक्याची ना म्हणे, तुम्ही सुद्धा तिच्याशी कसं वागायचं? मग पुरुष मंडळ कसं वागायचं? उलट वागायचं. तुम्हाला जर पाणी प्यायचं असेल तर तुम्ही काय सांगायचं? हा बोला बोला, काय सांगायचं? म्हणजे तुम्हाला अनुभव. चहा सांगायचा. तुम्हाला जर वाटलं पुरणपोळी जेवायची तर तुम्ही पिठलं भाकरी का सांगायची, म्हणजे ती काय बनवल? पुरणपोळीचं स्वयंपाक बनवल. आता असा उलटा कार्यक्रम पुरुष मंडळ महिनाभर चालला, महिनाभर. महाराजांच्या वडिलांचं श्राद्ध आलं. आता जी राख होती ती गंगेमध्ये सोडायची होती, पाणीमध्ये सोडायची होती. 80 ब्राह्मण बोलवले तिनं आळंदीहून. आपल्याला कुठून घरातून पैसे द्यायचे विधी करण्याकरता? विधी झाला आणि महाराज म्हणू लागले, अगं ही माती घेऊन, ही राख घेऊन तू नदीवरती जाऊ नको. ती कशी होती? उलट्या डोक्याची होती. राख घेतली आणि निघाली. पुन्हा महाराज म्हणतात, अगं मला तरी येऊ दे. मग तर थांबा ना, मग तर पळूच लागली. पुन्हा महाराज म्हणतात, अगं जरा हळू चाल. मग तर पळत सुटली महाराज. पुन्हा महाराज म्हणे, अगं नदी जवळ जाऊ नको. नदी जवळ गेली. पुन्हा महाराज म्हणाले, अगं पाण्यामध्ये जाऊ नको. पाण्यात गेली. का? उलट्या डोक्याची होती ना, उलट वागणारी. पुन्हा महाराज म्हणाले, अगं
आणखीन खोल पाण्यात जाऊ नको, गेली ना वाहून. आता पाण्याचा प्रवाह असा खालच्या दिशेनं वाहत होता आणि महाराज दुसऱ्या दिवशी अशा वरच्या दिशेनं पाहू लागले बरं का डॉक्टर साहेब. मित्रमंडळ भेटले का हो काय पाहता तुम्ही नदीमध्ये? म्हणे काल या नदीमध्ये माझी पत्नी वाहून गेली, तिला मी शोधतो. मित्रमंडळ म्हणाले महाराज असं काय करता म्हणे तुम्ही? पाण्याचा प्रवाह असा खालच्या दिशेनं वाहतो ना, मग खाली बघा ना तुम्ही, असं वर का शोधता? महाराज म्हणाले ती उलट्या डोक्याची ना, नक्कीच वरती वाहत आली असेल. काही काहींचा स्वभाव असा असतो बरं का. अशा स्वभावाची ती धुंदुली होती आत्मदेवांची पत्नी. आत्मदेवांना एका गोष्टीचं दुःख होतं की आपल्याकडे धन फार आहे, संपत्ती फार आहे, पण धनाला वारसदार कुणी नाहीये, मुलबाळ नाहीये. खंती वाटायची, चिंता वाटायची. पण ऐका ना पुरुष मंडळ, कुणाकुणाला जर मुलबाळ नसेल ना तर कधीच मनाला वाईट वाटू देऊ नका, कधीच वाईट वाटू देऊ नका. का? हे लेकरं ऐका, म्हातारपणाला आपला सांभाळ करतील का नाही याची गॅरंटी नाहीये. पण ऐका, जगाच्या मालकाला, त्या कन्हैयाला, हनुमंतरायाला आपला मुलगा माना, आपल्याला मरेपर्यंत काहीच कमी पडणार नाही, काही कमी पडणार नाही. फक्त त्याला आपण आपलं मानलं पाहिजे. जगाच्या मालकाला आपला मुलगा मानून बघा, फक्त त्याला आपलं दुःख सांगा, दुःख सांगा. आत्मदेवांना वाईट वाटतंय, मुलगा नाहीये का? धन खूप आहे पण धनाला वारसदार नाहीये. काही काही घरामध्ये असं असतं पुरुष मंडळ, काही काही घरामध्ये असं असतं, खाणारे खूप आहे पण खायला काही नसतं. काही घरामध्ये असं असतं, खायला खूप आहे पण खाणारेच कुणी नसतात, मुलबाळ नसतं. आता काही काही घरामध्ये असं असतं बघा, काही काही घरी जर आपण भेटायला गेलो ना, एवढे लेकरं असतात, एवढे लेकरं असतात, तिथं केळीशिवाय आणि अंगूरशिवाय काही नेताच येत नाही, एवढे लेकरं असतात. काही घरामध्ये 1 किंवा 2 लेकरं असतात, तिथं सफरचंद नेले तरी जमून जातं. एक बाई माहेरला निघाली होती बरं का, माहेरला, आणि 6 लेकरांना आपल्या बरोबर घेऊन निघाली. घडलं असं, बस स्टँड वरती बस उभा राहिली. पहिल्या लेकराला तिने बसमध्ये ठेवलं, दुसऱ्या लेकराला बसमध्ये ठेवीपर्यंत पहिल्यानं खाली उडी मारली, दुसऱ्याला ठेवलं की तिसरा खाली उडी मारायचा, चौथ्याला ठेवलं की 5वा खाली उडी मारायचा. असं करता करता अर्धा तास तिथंच निघून गेला. कंडक्टरला राग आला, कंडक्टर चिडला, का हो ताई काय वेळ वाया घालता म्हणे, अर्धा तास इथंच निघून गेला, चढा ना म्हणे पटकन तुम्ही लवकर बसमध्ये. ती बाई गडबडीमध्ये बसमध्ये चढली. कंडक्टर म्हणू लागला, का हो ताई माहेरला निघाल्या जाण्याकरता, मग त्याकरता अर्धेच लेकरं बरोबर आणायचे ना. काय म्हटलं तो? अर्धेच लेकरं बरोबर आणायचे ना. 3 लेकरं आणले होते, 6 किती? 6. ती म्हणे दादा ओरडू नका, मी अर्धेच बरोबर आणले म्हणे, अर्धे घरीच आहे. म्हणजे लेकरं किती होते? 1 डझन 12. म्हणजे काही काही घरामध्ये खायला खूप असतं पण खाणारं कोणी नसतं. आत्मदेवांना काळजी वाटू लागली, खंती वाटते की मुलबाळ नाहीये. एका दिवशी जंगलामध्ये फिरत असताना नदीच्या कडेला बसले. एक संत महात्मे, साधू महात्मे त्या ठिकाणी आले. विचारलं, कोण आहात तुम्ही? आत्मदेव म्हणतात, मी एक ब्राह्मण आहे, आत्मदेव माझं नाव आहे. का तर हे शरीर अनमोल आहे हो, फार सायसाने मिळालंय आपल्याला देह. 84 योनी फिरल्याच नंतर पुरुष मंडळ हा मनुष्य देह आपल्याला मिळत असतो. फार अवघड आहे. जगात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील पण शरीर मिळणार नाहीये. एकदा का पुरुष गेला, मनुष्य सोडून गेला की पुन्हा दिसतो का हो आपल्याला? नाही. का तुमच्या रुईमध्ये दिसतो? हा, आणि जर दिसला तर तुम्ही राहणार नाही. हे शरीर फार अनमोल आहे, फार. जीवन अनमोल रे, तू राधे राधे बोल रे. जीवन अनमोल रे, तू राधे राधे बोल रे. राधे राधे बोल रे.
राधे राधे तू राधे राधे बोल रे तू श्याम श्याम बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्याम श्याम बोल रे तू राधे राधे बोल रे श्याम श्याम बोल रे तू राधे राधे बोल रे श्याम श्याम बोल रे श्री राधे जीवन अनमोल रे इसे मिट्टी में न घोल रे जीवन अनमोल रे मिट्टी में घोल रे जीवन अनमोल रे इसे मिट्टी में न घोल रे जीवन अनमोल तू राधे 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 तू राधे 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 तू राधे राधे बोल रे श्याम बोल रे तू राधे राधे बोल रे तू श्याम श्याम बोल रे तू राधे राधे बोल रे श्याम श्याम बोल रे तू राधे राधे बोल रे श्याम श्याम बोल रे श्याम बोल रे अनमोल रे इसे मिट्टी में ना घोल रे तू राधे राधे बोल रे तू श्याम श्याम बोल रे हे जीवन फार अनमोले फार अनमोले क्षणभंगूर नाही वरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल फासा पुढे हुशार थोर आहे होळसा गा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे पण काही लोकांना वाटतं देह मिळालाय सहजी मिळाला नाही तुकोबरे सुद्धा म्हणतात पावला हा देह का कटाळी न्याय न घडो ते उपाय घडो आले जे शरीर मिळालंय मनुष्य देह मिळालाय पुरुष मंडळ तो कावळ्याप्रमाणे मिळाला कावळ्याप्रमाणे म्हणजे सांगू का तुम्हाला एका राजाला कावळ्याची गरज होती राज हट्ट बाल हट्ट आणि स्त्री हट्ट हा पुरावाच लागत असतो बरं का बाल हट्ट कशासाठी असतो महिला मंडळ लेकरांचा हट्ट आई मला 10 रुपये दे आई मला चॉकलेट दे हा झाला बाल हट्ट स्त्री हट्ट म्हणजे काय पुरुष मंडळ स्त्री हट्ट कशासाठी असतो लग्न झाले नाही का तुमचे हा स्त्री हट्ट कशासाठी असतो बोला बोला कशासाठी असतो दागदागिन्यासाठी असतो सुंदर साडीसाठी असतो बरोबर का नाही डॉक्टर साहेब एका गावामध्ये आशीबाई राहत होती तिला भारीतली भारी साडी आवडत नव्हती तिला दागदागिने सुद्धा आवडत नव्हते मग तुम्ही म्हणताल ताई तिला आवडत काय होतं तिला संगीत वाद्य आवडायचे संगीत वाद्य तिला तिच्या पतीनं पेटी आणून दिली सिंता आणून दिला ढोलक आणून दिला तबला आणून दिला बासरी आणून दिली विणा आणून दिला टाळ आणून दिला पण तिनं नवऱ्याला सांगितलं स्वामी मला आता असं वाद्य आणून द्या नवीन वाद्य पाहिजे म्हणे नवीन वाद्य असं वाद्य पाहिजे की ते जगामध्ये कुणाकडेच नसलं पाहिजे असं वाद्य मला पाहिजे ते वाद्य पेटी सारखं नको पखवादासारखं नको तबल्यासारखं सुद्धा नको असं वाद्य मला पाहिजे आणि जोपर्यंत तुम्ही नवीन वाद्य मला आणून देत नाही तोपर्यंत तुम्हाला जेवायला मिळणार नाही स्त्री हट्ट ऐका बरं का घराच्या बाहेर हाकलून दिलं हा बिचारा चिंता करत फिरत होता समोरून त्याचा मित्र आला का रे काय टेन्शन आहे म्हणे तुला म्हणे अरे बाबा माझ्या पत्नीला संगीत वाद्य आवडतात तिला पेटी आणून दिली पखवाद आणून दिला बासरी आणून दिली विणा आणून दिला पण तिनं मला सांगितलं की मला असं वाद्य आणून द्या की ते जगामध्ये कुणाकडेच नसलं पाहिजे ठीक आहे म्हणे आता मित्र जो होता
तो भिल्ल समाजाचा होता, भिल्ल समाजाचा. आवाज कमी करा. भिल्ल समाजाचा. तो म्हणे एक काम करा, काळजी करू नका म्हणे, मी तुम्हाला नवीन वाद्य आणून देतो आणि असं वाद्य आणतो की ते जगाकडे कुणाकडेच नसलं पाहिजे, जगामध्ये कुणाकडेच नसलं पाहिजे आणि तुमच्या पत्नीनं सुद्धा ते पाहिलंच नसलं पाहिजे, असं वाद्य देतो. तो म्हणे ठीक आहे, पण काय लागेल? काही नाही म्हणे, एक काम करा, 1 मीटर कापड द्या, 1 मडका द्या आणि 1 सुतळी द्या, बस, बाकी काही लागत नाही. ते साहित्य घेऊन भिल्ल समाजाचा मुलगा रात्रीच्या वेळेला एका चिंचेच्या झाडावरती गेला आणि त्यानं आग्यामावळ हुळवलं. आग्यामावळ कळतं का तुम्हाला? हा, हे नाही, ते आग्यामावळ्याच्या माश्या त्या मडक्यामध्ये कोंडल्या, वरून फडकं टाकलं आणि सुतुळीने त्याचं मुंडकं बांधून घेतलं बरं का, आणि मडकं घेऊन आला. आता जो चिंतेमध्ये होता तो म्हणे, का रे माझं वाद्य आणलं का? तो भिल्ल समाजाचा मित्र मुलगा म्हणू लागला, हो घे म्हणे, तुझं वाद्य तयार आहे. आता त्यांनी वाद्य पाहिलं, ते मडकं पाहिलं. तो म्हणे, का रे हे वाद्य तर फार सुंदर आहे म्हणे, असं वाद्य मी सुद्धा कधी जगामध्ये पाहिलं, कुणाकडेच पाहिलं नाही म्हणे. पण बरोबर आहे, या वाद्याला नक्की वाजायचं कसं? तो भिल्ल समाजाचा मुलगा म्हणू लागला, फार सोपं आहे म्हणे. त्या वाद्याच्या वरतून एक हात फिरवायचा आणि जोराची थाप मारली की आवाज यायचा, भन न न न न न न. आता आतमध्ये काय होतं? आग्यामावळ होतं, माश्या होत्या. आता हा आनंदाच्या भरामध्ये ते वाद्य घेऊन, ते मडकं घेऊन घरी आला आणि पत्नीच्या हातामध्ये दिलं. घे म्हणे, तुझं वाद्य तयार आहे. ती एवढी खुश झाली, ती एवढी खुश झाली, ती म्हणे, स्वामी खरंच तुमचं काय प्रेम आहे म्हणे माझ्यावरती, एवढं सुंदर वाद्य आणलं तुम्ही माझ्याकरता. हे वाद्य पेटीसारखं सुद्धा नाही, हे वाद्य तबल्यासारखं सुद्धा नाही, हे वाद्य पखवादासारखं सुद्धा नाही, टाळ्यासारखं सुद्धा नाही, विण्यासारखं सुद्धा नाही, नवीन वाद्य म्हणे, जगामध्ये मी हे वाद्य कुणाकडेच पाहिलेलं नाही. ती म्हणू लागली, का हो स्वामी, या सगळ्या गोष्टी बरोबर आहे, पण हे वाद्य वाजायचं कसं? तो म्हणे, फार सोपं आहे. त्या वाद्याच्या वरतून एक हात फिरवायचा, हात फिरवला की आवाज यायचा, भन न न न न न न. आता माशा खवळायच्या. पण संजीव दादा, डॉक्टर साहेब, पुरुष मंडळ ऐका बरं का, बाईची जात अशी असती, तिला कोणती गोष्ट आणा, कुठलीही वस्तू आणा, ती एकटी कधी पाहत नाही. पहा, बरोबर आहे का चुकीचं आहे? आपण एकटं कधीच पाहत नाही, मैत्रिणीला दाखवतो, मैत्रिणीला, फ्रेंडला आपल्या. आता त्या बाईने काय केलं, जेवढ्या गल्लीमध्ये गावामध्ये बायका होत्यात ना, सगळ्यांना गोळा केलं. कशा करता? वाद्य दाखवायला. आता त्या गटामध्ये बचत गटावाली सुद्धा आलेली होती. नवीनच गावामध्ये मास्तरीनबाई आली होती, ती सुद्धा त्या गटामध्ये आली होती बरं का. आता दिवाळीचा परेड होता, सगळ्या जणी घरामध्ये फराळ करू लागल्या आणि जो घराचा मालक होता त्यांनी विचार केला की सगळ्या बायकांची चर्चा चालू म्हणे, आपण कशाला यांच्यामध्ये बसायचं. तो बाहेर जाण्याकरता निघाला संजीव दादा, पण जात असताना बाहेरून दरवाजाची कडी लावली आणि गेला मंदिराकडं. आता ज्या बायका होत्या त्यांची चर्चा चालू झाली, अगं बाई हे वाद्य तर मी कधी पाहिलेलंच नाही, अगं बाई मी हे वाद्य कधी पाहिलेलंच नाही. आता जी मास्तरीन बाई होती ती जरा आगाऊच होती, जरा जास्त पुढची होती. ती म्हणे, का हो ताई, हे असं वाद्य मी कधी पाहिलेलं नाही, पण या वाद्याला वाजायचं कसं? ती घर मालकीन म्हणे, फार सोपं आहे, त्या मडक्याच्या वरून एक हात फिरवायचा, जोराची थाप मारली की आवाज यायचा, भन न न न न न. आता मास्तरीन बाई एवढी आगाऊ होती, एवढी आगाऊ होती, ती म्हणे, का हो ताई, या वाद्याचं तोंड बंद असताना जर एवढा सुंदर आवाज येतो, या वाद्याचा आपण तोंड जर मोकळं ठेवलं, उघडलं, तर किती सुंदर आवाज येईल ना. तिनं काही ऐकलं नाही, तोंड उघडलं, अशा माश्या खवळल्या, अशा माश्या खवळल्या. 2 दिवसाचा उपवास होता त्यांना, यांना आशा चावल्या, आशा चावल्या. हे एकमेकीला ओळखा ना, ही कोण आहे आणि ती कोण आहे. आणि ह्या मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागल्या, ओरडू लागल्या, वाचवा वाचवा वाचवा. गल्लीमधून एक व्यक्ती मंदिराकडे दर्शनाला चालला होता आणि जात असताना मंदिराकडे गेला. घर मालक त्या ठिकाणी बसलेला होता. त्याला म्हणे, अहो तुमच्या घरामधून बायकांचा ओरडण्याचा आवाज येतोय. जो घर मालक होता ना तो म्हणे, नक्कीच बायका सगळ्या
त्या वाद्याच्या तालावरती नाचत असतील. नक्कीच बहुतेक आता त्यांचा डान्स रंगामध्ये आला. आता काही 1 तास तिकडे जायची गरज नाही. 1 तासाने हा घरी आला बाबा. दरवाजाची कडी उघडली. सुरुवातीला पहिली त्याची बायको बाहेर आली आणि याने असं केलं, ताई मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. ती म्हणे देईन काना मागं ठेवून तुझी बायको आहे मी. याला काय म्हणायचं, श्री हट्ट. असा हट्ट तुम्ही काही करू नका. राज हट्ट. राजाला कावळाची गरज होती, कावळ्याची गरज होती. जो कोणी मला एक कावळा देईल त्याला 5,000 रुपये बक्षीस देण्यात येईल. त्या नगरामधून साधू महात्मे स्नानाकरता चालले होते. स्नान केलं. साधू महाराजांना माहिती आहे राजाला कावळ्याची गरज आहे. स्नान केलं, वरती आले आणि नामस्मरण करू लागले आहे, चिंतन करू लागले. पण ऐका, टाळी वाजून ज्यावेळेस साधू महाराज भजन करत होते, टाळी वाजता वाजता काय झालं, साधू महाराजांच्या हातामध्ये कावळा आला. साधू महाराजांनी तो कावळा पकडला. सैनिक धावत आली, साधू महाराज तो कावळा आम्हाला देऊन टाका. साधू महाराज म्हणतात नाही देणार का. पुरुष मंडळ, साधू महाराज म्हणतात मी जर तुम्हाला 1 कावळा दिला तर राजा मला किती पैसे देईल. 5,000. पैशाचं कसं लक्षात राहतं, भजन नाही राहत लक्षात. 5,000 देईल. साधू महाराजांनी ऐकलं नाही. ऐका, पुन्हा टाळी वाजवण्याचा प्रयत्न केला. हातामध्ये काय होतं, कावळा होता. तो कावळाही उडून गेला. कावळाही उडून गेला. काय माना हलवतात तसं हे शरीर मिळालंय. पावला हा देह कागटाळी नाय. पावला हा देह कागटाळी नाय. हे हो श्री राधे. सत्कार घ्यायचे का तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा. जर खावं तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा. आली रानाची लग्नाला ताई, हुंडा बाजून जमाना काळी. अशी लाचार होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. अशी लाचार होऊ नका. ताई तयार आहे लढायला बाबा. जर खाऊ नका. खाऊ नका. पाणी पिऊन दिवाळी करू न बाबा. जर खाऊ नका. वर मनाला लावू नका. पाठ जगाला जाऊ नका. वर मनाला लावू नका. पाठ जगाला जाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा. जर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा. जर खाऊ नका. तुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा. बाबा ऐका ना, लोक मुलगी झाली की जीव देतात, प्राण देतात. पण ऐका ना, त्या मुलीच्या जीवनामध्ये सुद्धा किती संकट असतात हे फक्त मुलीला माहिती असतं, मुलीला माहिती असतं.
बघा, जी मुलगी लग्नामध्ये सगळ्यांच्या पाया पडत असते, ती मुलगी ज्या वेळेस बापाला समोर पाहते ना, तर पळत जाते आणि बापाला मिठी मारत असते, मिठी. पुरुष मंडळ, आपल्याला वाटतं की वंशाचा दिवा पाहिजे, मुलगा पाहिजे. मला सांगा, दिवा लावण्याकरता काय लागतं? पंथी लागते, पंथी. पंथीची सुद्धा गरज असते. आपल्याला वाटतं की मुलगा पाहिजे, पण ऐका, मुलगा तोपर्यंतच आपला असतो पुरुष मंडळ, जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. मुलगा तोपर्यंतच आपला असतो, जोपर्यंत त्याचं लग्न होत नाही. पण मुलगी तोपर्यंत आपली असते पुरुष मंडळ, जोपर्यंत आपण मरत नाही तोपर्यंत मुलगी आपली असते, तोपर्यंत मुलगी आपली असते. मुलीचं लग्न होऊ द्या. लग्न झाल्याच्या नंतर रोज फोन येणारा पुरुष मंडळ तुम्हाला कोणाचा असतो? हा, कोणाचा असतो सांगा ना? मुलीचा असतो, मुलीचा. मुलगी म्हणते, बाबा तुमची तब्येत बरी आहे का हो बाबा? बाबा तुम्ही गोळ्या घेतल्यात का बाबा? हे म्हणणारी फक्त मुलगी असते हो, मुलगी. मुलीची माया फार अवघड असते, अवघड असते, फार वेगळी असते. ज्या वेळेस आपण शिक्षणाकरता मुलीला बाहेर पाठवतो, त्या मुलीला काय कमी आहे, काय नाही आहे, मुलगी बापाला सांगत नाही, बाबा मला या गोष्टीची या ठिकाणी कमी आहे. तिला कळतंय, लेकीला कळतं की अरे माझा बाप, माझे वडील राबराब शेतीमध्ये कष्ट करतात, आणि मी बापाला कोणत्या तोंडानं म्हणावं की बाबा मला या पैशाची गरज आहे, बाबा मला या गोष्टीची गरज आहे. बाबाला वडिलांना म्हणत नाही ती मुलगी. का? तर तिला आपल्या परिस्थितीची जाणीव असते. मुलीला ही परिस्थिती कळत असते. ऐका ना, ज्या वेळेस मुलीचं लग्न होतं, बापाचं आणि मुलीचं फार प्रेम वेगळं असतं बरं का, फार प्रेम वेगळं असतं. जो बाप जीवनामध्ये भले भले संकट आल्याच्या नंतर जो बाप कधीच रडत नाही, तो बाप जीवनामध्ये पुरुष मंडळ फक्त एकदा रडतो, एकदा. मुलीच्या लग्नामध्ये रडत असतो. का? तर त्याचं लेकरू त्याला सोडून चालला असतो. आणि लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलीला कितीही सासरवास असू द्या, सासरची लोक कितीही तिला त्रास देऊ द्या, पण ती बापाला कधीच म्हणत नाही, बाबा मला या गोष्टीचा त्रास आहे. का? तर माझे आई वडील प्राण देतील, जीव देतील, फाशी घेतील. त्यांना जर कळलं की मला त्रास आहे, माझे आई वडील टेन्शन घेतील. या गोष्टीनं ती मुलगी खचत असते. आणि त्या मुलीच्या जीवनामधून जर, ऐका ना महिला मंडळ, त्या मुलीच्या जीवनामधून जर आई वडील जर गेले ना, तर तिच्यासारखं दुःख कुणा समोरच येऊ नये हो. मुलीच्या जीवनामधून आई वडील जाऊच नाही. पण ऐका ना, आई वडील जर मुलीच्या जीवनातून गेलेच, तर चप्पल सोडण्याकरता माहेर त्या मुलीला शिल्लक राहत नाही. आपल्याकडे 2 भाऊ असू द्या, 3 भाऊ असू द्या, आई वडील गेल्याच्या नंतर त्या मुलीला विचार पडतो की कोणत्या भावाच्या अंगणामध्ये चप्पल सोडावी. हा विचार फक्त मुलीला असतो, मुलीला. आणि कुणाचं जर भाऊ बोलत नसेल ना, भाऊबीजीला भाऊ बोलत नसेल, तर तिच्यासारखं दुःख मुलीच्या जीवनामध्ये फार जीवनामध्ये दुःख असतो. फार ढाई मोकलून रडत असते ती मुलगी. ती मुलगी दादाला प्रार्थना करत असते, भावाला प्रार्थना करत असते, दादा गर्दीत माणसाच्या हरवलाय माझा भाऊ, गर्दीत माणसाच्या हरवलाय माझा भाऊ. अरे सांग ना रे दादा, मी कोणत्या पत्त्यावर तुला भेटायला येऊ? सांग ना रे दादा, मी कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? ज्यावेळेस ती बहीण भावाला फोन करते ना, ती बहीण म्हणत असते, तू उचलत नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला, तू उचलत नाही फोन म्हणून मी वहिनीला फोन केला. अरे तिने रॉंग नंबर म्हणत म्हणत दादा माझा फोन कट केला रे, माझा फोन कट केला. सांग ना रे दादा, मी तुला कोणत्या पत्त्यावर भेटायला येऊ? जाऊ दे,
माझं प्रारब्ध आहेस, जाऊ दे दादा, माझं प्रारब्ध आहेस, तू नको मनाला लावून घेऊ. सांग ना रे दादा, मी तुला कोणत्या रंगाचा शर्ट घेऊ. हे म्हणणारी फक्त बहीण असते, एक मुलगी असते, एक मुलगी असते. पुरुष मंडळ, आपल्या जीवनामधून जर आई जाते ना, जेव्हा आई गेली तर आपल्या खांद्यावरती, आपल्या पाठीवरती थाप मारणारी, आपल्या पाठीमागे खंबीरमध्ये उभा राहणारी फक्त आपली बहीण असते, बहीण. म्हणून मुलीला कधी कमी समजू नका. आज कुठे मुलगी नाहीये सांगा ना, प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलगी आहे. मुलगी पायलट आहे, मुलगी ड्रायव्हर आहे, मुलगी डॉक्टर आहे, आणि आज एक कथाकार सुद्धा कोण आहे? हा, मुलगीच आहे. म्हणून काही लोक मुलगी झाली की जीव देतात, प्राण देतात. आत्मदेवाला साधू सांगू लागले, अरे तुझं नाव एवढं सुंदर आहे पण तू प्राण देऊ नको. साधू महाराजांनी फळ दिलेलं आहे, फळ तुझ्या पत्नीला खाण्याकरता दे, मुलगा होईल. आत्मदेवानी तेच फळ पत्नीला दिलेलं आहे, पण ऐका, उलट्या डोक्याची होती ना ती. त्या फळाचे तुकडे तुकडे केले. त्यांच्या गोठ्यामध्ये गाई होती, गाईला सुद्धा वासरू नव्हतं, पिलू होत नव्हतं. तुकडे तुकडे त्या गाईने खाल्ले. ज्या झाडाला कधी फुलं येत नव्हती, पानं येत नव्हती, त्या झाडाला तुकडे टाकले फळाचे. ऐका, कर्मधर्म संयोगाने हिला माहिती होतं ही उलट्या डोक्याची होती ना, हिनं फळाची परीक्षा घेण्याकरता ठरवलं आणि पोटाला चिंध्या बांधू लागली. का? नाटक करायचं ना, गर्भवती राहिल्याचं. चिंध्या बांधून या वाढविले पोट. माहेरला गेली, माहेरला बहीण आलेली होती. बहिणीला सांगितलं, अगं तुला भरपूर मुलं आहे पण तुला धन नाहीये. तुला जो आता मुलगा होईल ना, तो मुलगा मला दे आणि माझ्याकडून तुला धन घे. बहिणीचा मुलगा धुंदुली आपल्या घरी घेऊन आलेले आहे. पतीला सांगितलं, स्वामी नामकरण विधी करायचं पण माझ्या नावाप्रमाणेच नाव ठेवायचं त्याचं. आणि त्या मुलाचं नाव ठेवलेलं आहे धुंदुकारी. काय नाव ठेवलं? धुंदुकारी. आणि ज्या गाईला पिलू नव्हतं त्या गाईला सुद्धा त्या ठिकाणी पिलू झालेला आहे. मनुष्यासारखं दिसतंय मात्र त्याचे कान गाईसारखे आहे. का? साधूंच्या फळाचा प्रभाव आहे. तो झाडाला सुद्धा फळं येऊ लागले, फुलं येऊ लागलेले आहे. पण ऐका ना, नामकरण विधी झाला. जे गायीपासून पिलू झालं होतं त्याचं नाव ठेवलेलं आहे गोकर्ण. काय? गोकर्ण. तो गोकर्ण तीर्थयात्रा फिरू लागलेला आहे, नामस्मरण करू लागला. पण जो धुंदुकारीचा मुलगा होता, धुंदुलीचा मुलगा वाईट वागू लागला, वेश्यागमन करू लागलेला आहे, राजाचं धन त्यानं चोरलेलं आहे, वडिलांना मारू लागला. गोकर्ण म्हणतात, बाबा, आत्मदेवाला सांगतात की बाबा, ज्या वेळेस तुम्हाला मुलगा नव्हता त्यावेळेस तुम्ही जीव देण्याकरता निघाले होते, प्राण देण्याकरता निघाले होते. पण आज तुम्हाला मुलगा आहे आणि त्याच्या त्रासाने तुम्ही प्राण देण्याकरता निघालात. बाबा, मुलगा आहे म्हणजे सुख नाहीये, मुलगा झाला म्हणजे सुख नाही. ज्ञान दिलं आणि त्यावेळेस आत्मदेव जंगलामध्ये निघून गेलेले आहे. गोकर्ण त्या ठिकाणी तीर्थयात्रा करू लागले. धुंदुकारी वेश्यागमन करतोय, मदिरा प्राशन करतोय, वाईट वागू लागलेला आहे, राजाचं धन त्यानं चोरलेलं आहे, मदिरा पितोय, वाईट वागतोय. आईला मारण्याकरता धावला. धुंदुली पुढे पळते, धुंदुकारी पाठीमाग पळतोय. पळता पळता अंधारामध्ये एक विहीर होती आणि त्या विहिरीमध्ये त्या धुंदुलीचा प्राण गेला, उडी गेली आणि त्या ठिकाणी ती मरण पावलेली आहे. धुंदुकारी वाईट वागतोय, राजाचं धन चोरतोय. वेश्यानी विचार केला, राजाला जर कळलं की धुंदुकारी राजाचं धन चोरून आणून आपल्याला देतोय, राजा त्याला तर दंड करतीलच, आपल्याला सुद्धा दंड देतील. त्याकरता याला मारला पाहिजे, ठार केलं पाहिजे. त्या ठिकाणी धुंदुकारीला मारण्याचा प्रयत्न करतात. सगळ्या वेश्यांनी त्याला बांधलंय, मारतायत तरी सुद्धा धुंदुकारी मरत नाहीये. एकी जणीनं त्याच्या तोंडामध्ये जळते निखारे टाकले, कोळसे टाकले आणि तो मरण पावला. मेला तो, पण मेल्याच नंतर भूत झाला, पिच्छाच झाला. वेश्यानी त्या घरामध्येच त्याला गाडलं होतं, पुरवलं होतं. भूत झालेला आहे.
काही दिवस निघून गेले. गोकर्ण आले. आल्याच्या नंतर अंगणामध्ये बास टाकली. आराम करण्याकरता अंग टाकलं आणि त्या ठिकाणी धुंदुकारी पिछाच होऊन भूत होऊन समोर येऊ लागला. वेगवेगळे आवाज काढू लागला. कधी पक्ष्यांचा, कधी भूतांचा आवाज करू लागलेला आहे. आणि गोकर्ण म्हणतात, कोण आहे समोर, काय येत नाही. धुंदुकारी म्हणतो, दादा अरे मी तुझा भाऊ आहे, मी फार वाईट वागलो, मी आई वडिलांना त्रास दिला, पण ऐक ना, मी ब्राह्मण असून वाईट वागलो, माझी याच्यातून मुक्तता कर, सुटका कर. गोकर्णाने सूर्य भगवंताची उपासना केली. सांगितलं की भागवत पारायण करा. भागवताचं आयोजन केलं, नियोजन केलेलं आहे. आणि धुंदुकारी त्या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता बसला. पण सोसाट्याचा वारा आला की धुंदुकारी उडून जायचा. का तर भूत झालेला होता. तर त्यावेळेस गोकर्ण म्हणतात की दादा धुंदुकारी, तू आजपासून वेळूमध्ये बसायचं, बांबूमध्ये बसायचं, ज्या गाठी आहे बांबूच्या त्या गाठीमध्ये बसायचं. एक दिवसाची कथा झाली की एक गाठ फुटायची, दुसऱ्या दिवसाची कथा झाली की दुसरी गाठ फुटायची. अशी करता कथा 7 दिवस पूर्ण झाले. आणि कथा पूर्ण झाल्याच्या नंतर गजर झाला, गोपाल कृष्ण भगवान की जय, राधा राणी की जय, जय जय श्रीराम झालेला आहे. दिव्य रूप धारण करून धुंदुकारी समोर आलेला आहे. पुन्हा भागवत ग्रंथाचं पारायणाचं पुन्हा आयोजन झालं आणि सगळ्या गावकऱ्यांनी भागवत कथा ही श्रवण केलेली आहे. आपण आज या ठिकाणीच थांबणार आहोत आणि उद्याच्या सत्रात